चला तर मग चाललोय आम्ही दिवाळीचं शॉपिंग करायला छान छान. तर आम्ही लिफ्ट मध्ये गेलो. तर लिफ्टच्या बाहेर आलो. लिफ्टच्या बाहेर आल्यानंतर मग रिक्षामध्ये बसलो. तर मग चला तर मग चांगले छान छान शॉपिंग करायला जाऊया. तर रिक्षामध्ये पण अंधार अंधार दिसत होता. एवढं काय क्लिअर दिसत नव्हतं. मग रिक्षाच्या बाहेर आम्ही उतरलो. उतरल्यानंतर छान छान मस्त तोरण होते. आणि इथं पण छान छान पणत्या लागलेले. पणत्या लावले होते आणि गाय, एलिफंट वगैरे छान छान लावले होते. आणि इथं लाइटिंगचे दिवे होते. तर इथं पण बघितलो. तर मग इकडं आम्ही कपड्यांच्या शोरूम मध्ये आलो. तर इथं पण छान छान कपडे लागले होते. पण बापरे! याचं तर प्राइस खूपच होतं. 6,000, 7,000 असे कपड्यांचं प्राइस होतं. तर हा ड्रेस होता 6,000चा. 6,000चा होता. तर बाकीचे पण खूप महाग महाग कपडे होते. आम्ही फक्त बघायला आलो. तर मग आमचे प्राइस बघूनच मन भरून गेलं. तर बघितलं आम्ही. तर चांगला व्हिडिओ शूट करून घेतला छान छान कपड्यांचा. तर इथं आम्ही नेहमी दरवर्षी आम्ही येतो. आमचे दोन्ही मुली छोटे होते आम्ही तेव्हापासून इकडं येतो. तर त्या ताई पण ह्या दुकानवाले ताई पण आमचे ओळखीचे झालेत. तर जेव्हा माझी छोटी मुलगी 3 वर्षाची होती तेव्हापासून आम्ही इकडे येतो. आणि ते पण मस्त आम्हाला रेट कमी करून देतात. आणि हा पण ड्रेस मस्त होता. हा पण 2-2.5 हजारचा बोलला त्यांनी ड्रेस हा. तर आम्ही मग कमी करून घेतला हा ड्रेस. तर त्या ताईनी पण दिला आम्हाला कमी करून. तर घेतलो आम्ही दोघींना कपडे घेतल्यावर मग चाललो मग घरी. मग पोरं पण मग बोलत होते आपण हॉटेलमध्ये जाऊया नूडल्स वगैरे खायला. पण तिचे पप्पा बोलले नाही घरी बनवलंय जेवण. तर घरी मी बनवली होती त्या दिवशी बिर्याणी. तर त्यांना बोलली मी की आपण हॉटेलमध्ये खाल्लं तर आपलं घरचं बिर्याणी तसंच राहून जाईल. तर दोघींनी पण तोंड फुगून घेतलेलं की पप्पांनी आम्हाला हॉटेलमध्ये नाही नेलं खायला. तर मग छोटीला बोलली जरा माझा व्हिडिओ शूट करून घे. मग तिने व्हिडिओ काढला. तर मग मी लिफ्ट मध्ये काढली. तर त्यांचा मूडचा काय पत्ताच नाही लागला. तर त्यांचा मूड पण चांगला झाला वाटतं. कार्टून आणि चेहऱ्या करायला लागले. आणि मग आलो आम्ही घरी शॉपिंग करून मुलांना छान छान कपडे घेऊन.